अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त प्रबोध. अध्याय 2. इच्छा भोजनासाठी नरमांस. हे निर्विकारा मायातीता, दुःख हरत्या जगदात्म्या, तुला वंदन असो. हे गुणरूपा, तुझ्या गुणाला अंत नाही, महिम्यालाही आदी नाही, कसलंही बंधन नाही, कीर्तिनामालाही व्यय नाही, क्षय नाही. तू अनादी अनंत आहेस आणि अशा या तुझ्या अनंत रूपापासूनच चतुरानन उपजला आणि त्या चतुरानन ब्रह्मदेवापासून अत्री जन्माला आले. अशा या योगेश्वर अत्री मुनींची पत्नी अनुसूया पतिव्रत्याची लावण्यखानी, अतिशय सदाचारी, सुशील गुण होती. तिची पतिनिष्ठा, पतिभक्ती ही अनन्यसाधारण होती. ती प्रत्येक क्षणी पतिचरणी लीन होती. तिला पतीशिवाय दुसरा अन्य ठाव ठिकाणा नव्हता आणि पतिचरणाच्या सेवेविना दुसरा मोक्षमार्ग ठाऊक नव्हता. काया वाचा मने पती जे सांगेल ते तत्परतेने शिरसावंध्य मानित होती. कुठल्याही गोष्टीचा नैवेद्य पती परमेश्वरानं घेतल्याशिवाय ती स्वतः उष्टावत नव्हती. अत्री मुनींचं भोजन झाल्याशिवाय अन्नग्रहण करत नव्हती. जगात अशा अनेक पतिव्रता असतात की ज्या मनात अनेक प्रलोभनं बाळगून, अनेक मोह जोपासून आपल्या पतीशी प्रामाणिक असल्याचा बहाणा करत असतात. त्यांच्याशी लाडीगोडीने वागून स्वतःचा स्वार्थ साधण्याची संधी बघत असतात आणि स्वार्थ साधत नाही असं दिसताच पतीला दूषण देतात. कनकाच्या मोहानं कपट खेळतात, त्याच्या दारिद्र्याचा पान उतारा करतात, अद्वातद्वाक बोलतात, दुगाण्या झाडतात. पण लगेच स्वार्थ पुरा होईल असं जर दिसलं तर मात्र एखाद्या कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवत गोंडा घोळतात, पतीचं गुणवर्णन करतात. अशा या स्त्रियांना पतिव्रता कसं बरं म्हणता येईल? अनुसूया अशी नव्हती. कुठल्याही प्रकारची मोहमायामनी न ठेवता अनन्य भक्तिभावानं ती पतिचरणांची सेवा करत होती. ती खरीखुरी आदर्श पतिव्रता होती. खऱ्या पतिव्रतेची 6 प्रमुख लक्षणं सांगितली आहेत. ती ही की पतिव्रता स्त्री कार्य करताना मंत्र्याप्रमाणे दक्ष, वचनाचं पालन करताना विनम्र दासीप्रमाणे तत्पर, भोजन घालताना ती प्रेमळ मातेप्रमाणे कनवाळू, धर्माचरण करताना योग्य प्रतिसाद देणारी, क्षमेच्या बाबतीत धरित्रीसारखी आणि रतिसुख देताना अनंगरंगी रंभेप्रमाणे असावी. पतीचं हित आणि स्वहित एकच मानून खरी पतिव्रता ही राज्यकुशल मंत्र्यासारखी वागत असते. राजा आणि त्याचा मंत्री हे राज्यहिताचाच विचार करत असतात, परंतु मंत्री हा अतिशय जागरूक राहून राजाला तोशीस पडू नये म्हणून कुठल्याही बिकट प्रसंगी स्वतः उडी घेऊन राज्यकार्य पार पाडत असतो. कार्यकारणांचा साधक बाधक विचार करून राजाला सल्ला देत असतो आणि राज्य शकट बिनभोकाट हकत असतो. लोकसंग्रह करत लोकांना तोषवीत असतो. नीतिनियमांचे राजदंड परस्पर वापरून राजाला प्रत्यक्ष त्रास न देता राज्य करत असतो. नीती आणि स्वधर्माचं रक्षण तो करत असतो आणि राजाच्या पराक्रमाला अन्य क्षेत्रांमध्ये वाव देत असतो. तसंच पतिव्रतेचं, विनम्रदासीचंही तसंच. कुठलंही काम पडवते, उच्च दर्जाचं असो अगर कनिष्ठ दर्जाचं असो, ते अतिशय तत्परतेने, हसतमुखानं, विनम्र भावानं, लाघवी वर्तनानं करणारी दासी, तशीच पतिव्रता. भोजन प्रसंगी मातेला आपल्या बालकाच्या खाण्याच्या खोडी आवडीनिवडी माहीत असतात. रांधलेला एखादा पदार्थ जर आवडला नाही तर बाळ पोटभर जेवेपर्यंत माता त्याला दुसरा पदार्थ करून वाढते. तो पोटभर जेवावा म्हणून नाना उपाय करते. जेवू घालताना कथा सांगून त्याचं मन रमवते व मग बाळाचं भोजन झाल्यावर स्वतः त्याच्या पात्रात जेवते. तसंच पतिव्रतेचं. ती रतिसुख देताना रंभा असावी, म्हणजे तिनं आपल्या चातुर्यानं, विनयानं आणि सेवेनं पतीला स्वर्गसुखाची जाणीव करून द्यावी. असं जी वागेल ती खरी पतिव्रता. पतिव्रतेचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात श्रेष्ठ गुण असा गुण म्हणजे ती पतिव्रता क्षमाशील धरित्रीसारखी असावी. तिने पतीचे ही सारे अपराध पोटात घालून आपली वृत्ती धर्मानुकूल आणि सुधार ठेवावी. अंतःकरण अतिशय निर्मळ ठेवावे. आता अशाच एका गंगाजलाप्रमाणे निर्मळ, कोमल, धर्मानुकूल, सुधार पतिव्रतेची कहाणी सांगतो, ती ऐकावी. भव्य विशाल अशा कांतीनगरात राजा श्रेयाळ राज्य करत होता. त्याची पत्नी चांगुना अतिशय सुशील होती आणि त्या दोघांचे गुण घेऊन अवतरलेला त्यांचा पुत्र चिलयाबाळ जणू सद्गुणांचाच पुतळा होता. ते तिघेही श्री शंकरांची परम भक्ती करत असत. राजा श्रेयाळाचा नित्यनेम होता, आल्या अतिथीला पूर्ण भोजन दिल्याशिवाय आणि शिवाची पूजा केल्याशिवाय तो भोजन घेत नसे. रोज असे असंख्य याचक त्याच्याकडून
तृप्त होऊन जात असत. जो जे वांछिल ते राजा त्याला उदार हस्ते देत असे. कोणीही विनमुख परत जाणार नाही याची तो दक्षता घेत असे. त्यामुळेच त्याच्या कीर्तीचा महिमा स्वर्गलोकातही गेला होता. अशा रीतीने सुखासमाधानात राजा श्रेयाळ आपलं राज्य करत होता. एक दिवस नारद मुनी राजाकडे आले. राजाचा सगळा दिनक्रम, त्याची शिवभक्ती पाहून ते संतोष पावले. त्याच्याकडचा आदर सत्कार घेऊन ते निघाले. ते थेट कैलासावर येऊन पोचले. नारद मुनींना बघताच भगवान शंकरांनी त्यांचं क्षेत्रकुशल पुसलं आणि भूतलावावरील काही विशेष खबरबात असल्यास सांग असं सांगितलं. एवढे बोलताच नारद मुनींना श्रेया राजाचं वर्तमान सांगण्याचा मोह आवरला नाही. ते म्हणाले, हे काशी विश्वेश्वरा, मी तुझे अनेक भक्त पाहिले, अनेक उपासक पाहिले, पण सत्वशील आणि धर्मनिष्ठ राजा श्रेयाळ मी पाहिला आणि माझी खात्री झाली की तो तुमच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. सत्वाला दृढ आहे. तो एकटा राजाच तुमचा उपासक आहे असं नाही, तर त्याची सुशील साध्वी पत्नी चांगुना आणि सुकुमार पुत्र चिलया बाळ हाही तुमचा उपासक आहे. अतिथी पूजनाला तिघेही एकमेकांना मागे सारतील अशी त्यांची सत्वनिष्ठा आहे. ती तिघेही पाहून हे जाश्वनीळा माझ्या मनाला परम संतोष झाला. असे हे तिघे भक्त अनन्यसाधारण आहेत. त्रिभुवनातही त्यांच्यासारखे भक्त शोधून मिळणार नाहीत. नारदांचं हे भाषण ऐकून उमानीळ अतिशय संतोषले आणि त्यांनी नारदाला अमृतपान घडवलं. अमृतपान घडल्यामुळे नारदही समाधान पावले आणि अन्य लोकात भ्रमण करण्यासाठी निघून गेले. इकडे त्या भक्तवत्सल जाश्वनीळाला आपल्या भक्तांना बघण्याची उत्कंठा लागली. उमेशी हिदगूज करून वेश पालटून उमाकांत राजा श्रेयाळाच्या नगरीत अवतरले. पण हा याचक अन्य याचकाहून वेगळा होता. त्याच्याकडे पाहत नव्हतं, त्याच्याजवळ उभं राहत नव्हतं. मग त्याच्याशी बोलणं आणि त्याची सेवा करणं तर दूरच राहिलं. 4 कोस दूर सुद्धा कोणी राहू शकणार नाही अशी दुर्गंधी त्यांच्या अंगाला येत होती. त्यांच्या स्वर्गातून रक्त पू वाहत होता. अंगभर धड कपडा नव्हता. होत्या त्या सगळ्या चिंध्या आणि कित्येक वर्ष त्या चिंध्यांना आणि त्यांच्या शरीराला पाणी लागलेलं दिसत नव्हतं. असा तो घाणेरडा रोगट याचक मोठमोठ्याने हाका मारत उरबडवीत रस्त्यानं निघाला होता. नगरातले सर्व नागरिक भयभीत होऊन अवाक होऊन त्या त्रयस्थाकडे पाहत होते आणि दूर सरकत होते. त्याच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीला नाक मुरडीत होते, नाव ठेवत होते. सर्वांकडे दुर्लक्ष करून तो याचक हाकांवर हाका मारत राजप्रसादाकडे निघाला होता. जोहऱ्याचं लक्ष हे हिरकणीवर असतं. काचेचे तुकडे बाजूला करून तो फक्त हिरकणी तेवढीच उचलतो. त्याचप्रमाणे तो वितरागी बाकींच्या बघण्याकडे दुर्लक्ष करत राजगृही जाऊन उभा राहिला आणि उच्च स्वरात साद घालत त्याने टाहू फोडला, हे राजन, मी फार दिवसांचा क्षुधित आहे. मला इच्छा भोजन देऊन तू तृप्त करशील असे वाटते, म्हणूनच तुझ्या दारी आलो आहे. मला अपेक्षित भोजन देऊन संतुष्ट कर. हे त्या वाचकाचे शब्द ऐकून राजा श्रेयाळ मोठ्या उत्सुकाने धावत बाहेर आला आणि कोणताही विचार न करता त्या अतिशय कुरूप घाणेरड्या याचकाच्या पाया पडला. त्याला हात जोडून विनवता झाला की हे याचका, तुला जे जे हवे असेल ते तू माग. तुझी इच्छा सत्वर पुरी केली जाईल. राजन, मला जे अपेक्षित आहे ते भोजन मला हवं आहे, ते तुला अवश्य मिळेल. याचका, माझं तन मन धन आणि सार वैभव हे तुझंच आहे. त्यातीलही हवं ते माग. निसंकोच मनानं माग. तू मागता क्षणी मी ते देईल. राजन, मी खूप भुकेला आहे. मला तुझं राज्य नको, संपत्ती नको, वैभव नको. मला फक्त इच्छा भोजन हवं आहे. तुझ्या दातृत्वाची कीर्ती ऐकूनच मी इतक्या दूरवर आलो आहे. तू मला विनमुख पाठवणार नाहीस ही खात्री आहे. आपल्याला भोजनासाठी काय काय हवं महाराज? आपली इच्छा कळली म्हणजे त्याप्रमाणे पक्वानं तयार होतील आणि आपल्याला हवं तसं भोजन मिळेल. हे समाधान मला मिळेल. आपली कितीतरी दिवसांची क्षुधाही शांत होईल. महाराज, सगळ्या प्रकारची पक्वानं खाऊन माझा जीव उबला आहे. मला जे सुग्रास भोजन हवं आहे ते निराळच. बोलावं महाराज. आपली सेवा करण्यास हा दास श्रेयाळ तत्पर आहे. राजा, मला नरमांस भोजन हवं आहे. नानापरीचं अन्न खाऊन मला कंटाळा आला आहे. सत्वर जर हे नरमांस भोजन देशील तरच माझी इच्छा पूर्ण होईल. याचकाची ती विलक्षण भोजनाची इच्छा ऐकताच राजा म्हणाला, ठीक आहे, आपल्याला हवं तसं नरमांस भोजन मी आपल्याला देतो. राजाचे शब्द संपताच तो याचक राजाला म्हणाला, राजा, तू सत्ताधारी धनपाळ आहेस. पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर तू कोणालाही बळी म्हणून आणशील, पण असा चोर, जार, बंदी, दिन मला चालणार नाही. त्याचं मांस मला निषिद्ध आहे. राजा म्हणाला, हे याचका, तू सांगशील त्याप्रमाणे मी तुला हवा असणारा बळी देईल. तुझी इच्छा सांग.
हे ऐकताच तो याचक म्हणाला, मला असा बळी हवा आहे की जो पवित्र, सुशील, सद्वर्तनी आणि सदाचारी आहे, शिवाचा उपासक आहे. याखेरीज दुसरा कोणी दुष्ट, चांडाळ, दुरात्मा मला चालणार नाही. अंतर्बाह्य, निर्मळ असा बळी हवा, तरच मी त्या इच्छा भोजनाला स्पर्श करेल, नाहीतर मी चालता होईल. राजानं याचकाचे पाय धरले आणि विनम्र स्वरात त्याने सांगितलं, आपण माझा स्वीकार करावा आणि आपली क्षुधा शांत करावी. याचकानं नकारार्थी मान हलवली आणि सांगितलं की अरे याचकांचा तर तू पालन करता पिता, तुझं मांस मला कसं चालेल? तुझ्या हत्येचं पातक मी कसं घेऊ? तुझा मला काही उपयोग नाही. हे ऐकून स्त्रियाळांची सुशील धर्मनिष्ठ पत्नी शालीनपणे पुढे आली. याचकाच्या पायाची धूळ मस्तकी लावत ती विनम्रपणाने म्हणाली की हे योगी राजा, आपली सेवा करण्याचं भाग्य आपण मला द्यावं. भोपाळांचा अंगीकार आपण करू शकत नाही, पण त्या शरीराचा आपल्या क्षुधा संतवनासाठी उपयोग करायला काहीच अडचण नाही. आपण कृपावंत व्हा आणि संमती द्या. माझ्या या भंगूर जीवनाचं सार्थक होईल. कोणतंही कारण न सांगता आपण माझा अंगीकार करावा. चांगुनेचा गळा दाटून आला होता. पतीच्या सत्व निष्ठेसाठी आपलं शरीर कामी आलं तर जन्माचं सार्थक होईल असं तिला वाटत होतं. म्हणून ती त्या सांबशिवाची प्राण पणाला लावून विनवणी करत होती. तिची ती पती निष्ठा पाहून त्या याचकाच्या रूपात असलेल्या शंकरांनाही कौतुक वाटलं. पण त्यांनी हसून चांगुनेला सांगितलं, तुझ्यापाशी मागणं मागणाऱ्या याचकाची तू माता आहेस. तुझा बळी स्वीकारून मी पापाचा धनी कसा होऊ? याचकाचं हे उत्तर ऐकून दोघेही दिडमूड झाले आणि त्यांनी त्याच्या पायावर डोकं ठेवत कळवळून विनवलं की हे दयाघना, आमची दोघांची शरीरं तुम्हाला नकोत तर आपल्या मनात निश्चित कोणती गोष्ट आहे ती तरी उघडपणे सांगा. आम्ही कोणत्याही प्रकारचा शब्द न उच्चारता आपल्या सेवेस ती गोष्ट तयार ठेवतो. आमची सेवा आपल्या चरणी रुजू व्हावी आणि आमचं सत्वही टिकावं अशी आमची इच्छा आहे. हे त्या दोघांचं संभाषण ऐकताच तो याचक तात्काळ उत्तरला की हे श्रियाळा, तुझा एकुलता एक सुकुमार सुपुत्र जो चिलेया तोच माझी मनोकामना पूर्ण करू शकेल आणि माझी क्षुधाही शमवू शकेल. त्याचं कोवळं लुसलुशीत चविष्ट मांस माझ्या भोजनासाठी मला रुसेल आणि मी तृप्त होईल. अन्य कुणाचंही मांस इतकं चविष्ट असणार नाही आणि माझ्या या मागण्याचा अवमान होणार असेल तर तात्काळ तुमच्या सत्वाचं हरण करून मी निघून जाईल. त्या अतिथीचे ते बोलणे ऐकून चांगून आणि श्रेया दोन क्षण चैतन्यहीन झाले. हरण म्हणताच दोघांच्याही पायाखालची जमीन सरकत असल्याचा त्यांना भास झाला. त्यांनी स्वतःला सावरलं. तेवढ्यात चिलयास तिथे अकस्मात धावत आला. त्याला पाहताच चांगुळाचा उमाळा आला. गहिवरून तिने त्याला साथ घातली. बाळ चिलया, तुझं हे सगुण गोंडस्वरूप आपल्या ह्या अतिथी महाराजांना फार आवडलं आहे रे. लवकर ये आणि विलंब न लावता त्यांच्या चरणी लागून त्यांना स्वतःचा अंगीकार करायला सांग आणि त्यांना तृप्त कर. चिलया धावत पुढे आला. त्याने प्रथम मातापित्याला वंदन केलं. मग त्या अतिथीच्या पायावर डोकं ठेवून साष्टांग प्रणिपात केला आणि मातापित्याकडे पाहिलं. त्या दोघांचेही चेहरे म्लान दिसत होते. तो अतिथी एकटक चिलयाकडे बघत होता. न समजून चिलयानं अतिथीला विचारलं, महाराज आपल्याला काय हवं आहे? त्याचा प्रश्न ऐकताच चांगुनानं त्याला सारी घडलेली हकीकत सांगितली. आमची दोघांची शरीरं घ्यायला ते तयार नाहीत. त्यांना तुझं मांस हवं आहे. आज त्यांना नरमांस भोजन हवं आहे. तुझ्याशिवाय अन्य कुणाचा स्वीकार करायला ते तयार नाहीत. जराही न थांबता चिलया बाळ त्या दोघांना म्हणाला, पिताजी, मग विलंब कशाला? सत्वरक्षण करण्यासाठी मी कामाला आलो तर त्यात मला आनंदच आहे. जराही अनुमान न करता तयारी करा आणि अतिथीला तृप्त करा. हे संभाषण ऐकून त्या पार्वती रमणाचा ऊर अभिमानानं भरून आला. पण तरीही स्वरात शक्य तितकी कठोरता आणून तो म्हणाला, मी फार दिवसांचा भुकेलेला आहे. मला आता आणखी विलंब सहन होणार नाही. मला आता धीर धरवत नाही. तुमच्या राज्यात माझी क्षुधा शांत होणार नसली तर मी निघालो. हे ऐकताच तिघांनीही अतिथीला विनवलं की असं काही न करता आपण चिलया बाळाचा स्वीकार करावा. तो आपल्याच पायांशी आहे. राजा राणी हात जोडून उभे राहिले. त्यांच्याकडे पाहताच योगी क्रुद्ध झाला आणि म्हणाला, मला तुम्ही एखादं हिंस्र जनावर समजलात की रानटी श्वापद? वाघसिंहांच्या पुढ्यात त्याचा बळी फेकावा तसं माझ्या पुढ्यात त्याला ठेवता. मी काय त्याला कच्चा फाडून खाऊ की काय? मला तुमचं हे असलं दान नको. देणारच असताल तर चिलया बाळाचं मांस सुग्रास असं बनवून चवदार करून रांधून मला वाढा. त्याचा मी स्वीकार करेल. योग्याच्या आज्ञेचं राजा राणीनं तात्काळ पालन केलं. राणीनं त्याला कडेवर घेतलं आणि ती भोजनगृहात गेली. त्याला मांडीवर घेऊन प्रेमभराने त्याचे मुके घेऊ लागली.
चिलयानं तिला सांगितलं, माते, तू अशी मोहवश होऊ नकोस. त्या अतिथीला अतिशय भूक लागली आहे. त्याच्या भुकेचं शमन करायला हवं. बाळाचे हे धीरगंभीर प्रौढ विचार ऐकून चांगुना गहिवरली. पण काळजावर दगड ठेवून तिनं श्रीयाळाच्या शस्त्राखाली चिलयाचं मस्तक अलगद धरलं आणि श्रीयाळानं सांब सदाशिवाचं नाव घेत आपल्या एकुलत्या एक सुकुमार सुपुत्राचं धड सत्व परीक्षेसाठी मोकळं केलं आणि राणी सांगुनेने मोहवश होऊन ते शीर तेवढं बाजूला काढून ठेवलं आणि बाकीच्या मांसाचं सुग्रास भोजन बनवलं. नानाविध प्रकारे रांधले षडरसांनी युक्त भोजन तयार करून आणि अतिशय उत्तम अशा सुवर्ण पात्रातून अतिथी पुढे नेऊन ठेवलं. आता तरी अतिथी संतुष्ट होतील असं राजा राणीला वाटलं, पण अतिथी संतुष्ट झाला नाही. उलट पदार्थांकडे एकदा तुच्छतेने पाहतो म्हणाला, माझ्याशी तुम्ही कपटानं वागलात. सर्व देहात श्रेष्ठ जे मस्तक ते बाजूला काढून ठेवून बाकीच्या शरीराची मांस रांधून तुम्ही मला भोजन दिलं. मला ते नको. शिराविना धडाचं मांस मी निषिद्ध मानतो. हे संभाषण ऐकून चांगुना खजील झाली. तिनं ते शीर स्वयंपाकघरातून बाहेर आणलं. ते पाहून अतिथीने ते तिला उखळीत घालून कांडायला सांगितलं. ते कांडत असताना चांगुनेच्या डोळ्यात आसवं उभी राहिली. ती पाहताच योग्याने तिला समज दिली आणि सांगितलं की मला आनंदानं रांधलेलं भोजन हवं आहे. उखळीत शीर काढताना तू ओव्या म्हण. आपल्या मंजूळ स्वरात आनंदाने गा. चांगुनानं मान हलवली आणि आपल्या मधुर प्रेमळ स्वरात बाळ चिलयाचे गोडवे गायला सुरुवात केली. शीर कांडून तिनं यतीला चविष्ट रांधून दिलं. यती भोजनाला बसला, पण बसताच त्यानं राजालाही आपल्याबरोबर पंक्तीला बसण्याचा आग्रह केला. राजा मनात कळवळला. नको तोच प्रसंग आल्याने तो हळहळला व योग्याला म्हणाला, आपण अतिथी, मी यजमान. आपलं झाल्याशिवाय मी कसा बसू? मी मागून उरलेले प्रसाद म्हणून खाईल. योग्याने ऐकलं नाही. आपल्याबरोबरच बसण्याचा त्यानं हट्ट धरला. चांगुनेनं राजाला समजावलं की सत्वरक्षण मोठं आहे. कसंही झालं तरी ते करायला हवं आणि त्यानंतर आपण चिलयाच्या मागोमाग जायचं आहे. यती म्हणतोच आहे तर तुम्ही त्याच्या पंक्तीला बसा. राजा ही सर्व भावनांवर निखारा ठेवून त्या अतिथीच्या पंक्तीला बसला आणि त्यानं भोजनाला प्रारंभ करायची अतिथीला विनंती केली. आता तरी हा अतिथी भोजनाला प्रारंभ करील असं राजाला वाटलं होतं. एवढ्यात तो अतिथी हातातला घास तसाच खाली पात्रात टाकून उठला आणि उठताना म्हणाला, निपुत्रिकाच्या आणि खुनी मांसाच्या घरचं अन्न मला वर्ज्य आहे. ते मी घेऊ शकत नाही. मी निघालो. असं म्हणून अतिथी पाटावरून उठला. राजाच्या भावना उफाळून आल्या. यतीच्या पायावर मस्तक ठेवून तो गदगदून प्रार्थना करू लागला की महाराज, आपणच विनंती केलीत म्हणून मी आपल्या आग्रहासाठी, आपल्या क्षुधेच्या शमनासाठी माझ्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली. आता दुसरा मुलगा मी कुठून आणू? अतिथी म्हणाला, तू तर राजा, शिवशंकराचा भक्त, तुला काय कमी? तुझ्या तपश्चर्येच्या बळावर तू त्याला हाक मार आणि सांब सदाशिवाला आळव. त्याचं ते सांगणं पटून राजा राणीनं गौरीनाथाच्या स्तुतीपर स्तोत्र आळवायला सुरुवात केली. स्वरात प्राण ओतून आणि तन मन एकवटून ती प्रार्थना करत होती. एवढ्यात डमरूचा खणखणाट झाला. शंख फुंकत नंदीवर स्वार होत साक्षात शंकर, उमानीळ, गौरीहर प्रकट झाले. नंदीवर शंकराच्या पुढ्यात साक्षात साजीरा गोजीरा चिलया बाळ बसला होता. शंकरांना पाहताच राजा राणीचं मस्तक लीन झालं. हृदय उचंबळलं. मन आनंदानं हेलावलं. नरजन्माचं सार्थक झाल्याचा त्यांना आनंद वाटला. त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. ते गिरिजावर चंद्रमौळी पयफेन धवल घननीळ मंद हसला. त्यानं आशीर्वाद दिला आणि वर मागायला सांगितला. राजा राणीने सांगितलं, आपली कृपा हाच आम्हाला वर, पण एक इच्छा अशी की अतिथाचं भोजन पूर्ण व्हावं एवढंच मागणं आहे. चंद्रमौळी हसले आणि म्हणाले, तो अतिथ मीच नाना संकट तुमच्यावर आणून तुमची सत्वपरीक्षा पाहिली. तुम्ही खरोखर धन्य आहात. काय हवा तो वर मागून घ्या. तुमच्या अभंग भक्तीनं अविचल सत्वनिष्ठेने मी थक्क झालो आहे. अशा रीतीने त्या सत्वनिष्ठ राजा श्रीयाळाला आणि राणी चांगुनेला ईश्वर प्रसन्न झाले. ते त्यांच्या अविचल अशा धर्मनिष्ठेमुळेच. अशा या भक्तांचा महिमा काय वर्णावा. त्यांच्या कीर्तीच्या महिम्यानंही सारी पाप नाश पावतील. असा हा भक्त संत सज्जनांना वेळ लावणारा, त्याचं मन प्रमुदित करणारा श्री दत्त प्रबोधातील नारद पुराणातला दुसरा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.